हाय फ्रेंड्स, किचन कट्टा ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण बनवतोय ब्रेड बेसन सँडविच। अगदी सोपी रेसिपी आहे आणि झटपट होणारी आणि अगदीच हेल्दी आहे। त्यासाठी मी इथे एका बाउलमध्ये 2 मोठे चमचे बेसन घेते आहे आणि त्याचमध्ये अगदी थोडंसं तांदळाचं पीठ घेणार आहे। त्यामध्ये कॉर्न घालून घेऊयात। अगदी थोडेसे मी ते कॉर्न घेतले आहेत। एक मिरची बारीक चिरून घेतलेली घालणार आहे। एक कांदा बारीक चिरून घेतलेला, गाजर किसून घेतला आहे, बीट सुद्धा किसून घेतला आहे आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे। हे सर्व आपण पिठामध्ये घालून घेऊयात। बीटने छान कलरही येतो आणि तब्येतीसाठी सुद्धा बीट खूप चांगलं असतं। लहान मुलं बीट खात नाहीत, तर अशा प्रकारे आपण मुलांना बीट खाऊ घालू शकतो। चवीनुसार मीठ घातलं आहे, अगदी थोडंसं लाल तिखट कारण आपण मिरची घातली होती, आणि हळद घालणार आहोत। ह्यामध्ये थोडीशी धने जिरे पावडर ऑप्शनल आहे। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। अगदी थोडंसं पाणी घालून आपण ह्याचे एक छान बॅटर बनवून घेणार आहोत। खूप जास्त पातळ नाही किंवा खूप जास्त घट्टसर नाही। जसं आपण तव्यातला झुणका बनवण्यासाठी बॅटर बनवतो तसंच पाहू शकता, आपल्याला अशी कन्सिस्टन्सी लागणार आहे। आता मी इथे तवा गरम करून घेतला आहे। त्यामध्ये अगदी थोडंसं तेल घालून घेऊयात। तुम्ही ते तूप किंवा बटर तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकतात। आता आपण ह्यामध्ये ब्रेड डीप करून घेणार आहोत। मी इथे ब्राऊन ब्रेड घेतला आहे, तुम्हाला हवं असेल तर व्हाईट ब्रेड सुद्धा घेऊ शकता। अशा प्रकारे जे आपण बॅटर बनवलं आहे ते ब्रेडवरती लावून घेऊयात। दोन्ही साईडने अशा प्रकारे बॅटर व्यवस्थित लावून घ्यायचं आहे। दुसरा ब्रेड सुद्धा अशा प्रकारे डीप करून घेऊयात आणि त्याला सुद्धा वरून अशा प्रकारे बॅटर व्यवस्थित लावून घ्यायचं आहे। वरून थोडंसं तेल घालून घेऊयात। तूप किंवा बटर सुद्धा लावू शकतो। आता आपण परतवून घेऊयात। एक साईड आपण भाजून घेतलेली आहे, ते आता परतवून घेऊयात। दोन्ही ब्रेड इथे मी परतवून घेते आणि त्यावरती आपण थोडासा सॉस लावणार आहोत। तुमच्याकडे जर ग्रीन चटणी अवेलेबल असेल, रेडी असेल, तर तुम्ही लावू शकता। इथे मी फक्त आता सॉस लावणार आहे। तुम्हाला जर मेयोनीज लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता। ह्यावरती मी आता पनीरचे स्लाइसेस ठेवणार आहे आणि दुसरा ब्रेड सुद्धा पनीरवरती ठेवून घ्यायचा आहे आणि छान दोन्ही साईडने ब्रेड आपण इथे भाजून घेतलेला आहे। मस्त आपलं पनीर ब्रेड बेसनचं सँडविच बनवून रेडी झालेलं आहे। आता आपण हे कट करून घेऊयात। अगदी झटपट आणि हेल्दी अशी रेसिपी बनून तयार होते। तुम्ही मुलांना टिफिनला देऊ शकतात किंवा सकाळी ब्रेकफास्टला किंवा लंचला सुद्धा ही एक चांगला ऑप्शन आहे। तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली नक्की कळवा। आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।